हा बांधकाम क्षेत्रामध्ये खूप पुढे जातोय आणि ज्यामध्ये बहुमोलाचा वाटा असतो इंजिनियर्सचा. तर या मुलाखतीमध्ये इंजिनियर इब्राहिम शेख यांचं मी मनापासून स्वागत करतो, ज्यांची बरीच प्रोजेक्ट्स झालेली आहेत. सरांची सध्या 21 प्रोजेक्ट्स या ठिकाणी सुरू आहेत आणि जवळजवळ सरांनी 50 प्रोजेक्ट त्यांच्या कारकिर्दीमध्ये पूर्ण केलेले आहेत आणि सरांना 14 वर्षाचा अतिशय सुंदर असा अनुभव आहे. तर सर, पुन्हा एकदा या ठिकाणी आपलं मनापासून मी स्वागत करतो. तर सर, तुमच्या कारकिर्दीमध्ये आतापर्यंतच्या प्रवासामध्ये तुम्ही काय काय शिकलात किंवा काय काय अनुभवलात हे थोडंसं प्रेक्षकांना सांगायचं आहे. आतापर्यंतचा तुमचा प्रवास कसा होता हे आपण प्रेक्षकांना सांगायचं आहे. ॲक्च्युली मी ग्रामीण भागातून आहे, सावरगाव तालुका मुखेड. तिथून 10वी झाल्यानंतर 12वी नंतर मी फर्स्ट ITI आहे नांदेडला, ते केलं 2000ला. बरं. त्याच्यामध्ये आमचे भाऊ वडील म्हणजे त्यांनी मोटिवेशन केलेलं आहे. ओके. काहीतरी ग्रामीण भागातून बाहेर येऊन शिका. आमचे मोठे भाऊ चांगले मदत केलेली आहे. त्याच्यानंतर आम्हाला तिथं ITI आमचे केंद्र सर म्हणून आहेत, त्यांनी आम्हाला खूप म्हणजे त्यांच्या मुलासारखं सांभाळलं हे केलं, म्हणजे पूर्ण जॉब लागेपर्यंत आमच्या मागे राहील. त्याच्यानंतर मग आम्हाला नंतर सांगले, बाबा हे नुसतं ITI करून चालत नाही, तर तुम्हाला भविष्यात मिनिमम डिप्लोमा पाहिजे. बरोबर. आम्ही ग्रामीण भागामधून आलेलं, आमचं थोडं वातावरण साधारणच होतं. त्याच्यामध्ये आम्ही डायरेक्ट आम्हाला ITI झाल्यानंतर सेकंड इयरला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये भेटलं. 2 वर्षात आम्ही बाहेर आलो. तर नंतर आम्हाला कुरे इंजिनियर म्हणून आहेत, स्ट्रक्चरल डिझायनर, त्यांच्याकडे मी एक 13-14 वर्ष काम केले. ओके. तर तुमचे प्रेरणास्थान कोण आहेत? प्रेरणास्थान आता आमचे 2 असू शकतात, म्हणजे भाऊ आणि आमचे केंद्रीय सर. ज्यांनी तुम्हाला मार्गदर्शन खूप खूप केलं. मोठे भाऊ आहेत आमचे. ओके सर, ओके. तर बांधकाम क्षेत्रामध्ये तुमचं महत्वाचं योगदान असतं नेहमी, आणि आजकालचं कुठलंही कन्स्ट्रक्शन असो, कुठलंही बांधकाम असो, त्या ठिकाणी सिव्हिल इंजिनियर्स, आर्किटेक्ट असणं खूप महत्वाचं असतं. त्यांच्याशिवाय पान हलत नाही असं म्हणतात. बरोबर आहे. तर बांधकाम करताना वेगवेगळ्या कल्पना आणि या आजकालचं जे तंत्रज्ञान आहे त्याचा तुम्ही कसा फायदा घेत असता? म्हणजे ह्याच्यामध्ये आता स्टार्टिंग प्लॅनिंग पासून होते. त्याच्यानंतर बाबा मटेरियल कोणतं सिलेक्ट करायचं, मग त्यांचं अजून घरमालकाची काय अडचणी आहेत, व रेतीपासून गिट्टी, स्टील, सिमेंट, हे पूर्ण आम्ही त्यांना ॲडवाईस देतो. त्यांचे काय अडचणी आहेत सांभाळून घेऊन त्यांना सांग. ओके ओके. आणि तंत्रज्ञान जे एवढं वाढलेलं आहे आजकाल, टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आहे, खूप आता सगळं फायदा कशा प्रकारे घेता कन्स्ट्रक्शन मध्ये? हो ना, आता ते आता कुठं मिक्स डिझाईन करून घेता. आता सिमेंटवाल्यांना सांगून, आता तुमचे स्टीलवाले आहेत, स्टीलवाले येतात आमचे. पहिले FE 4 आणि 5 होतं, आता 550-600 पर्यंत आलेले आहेत त्याची स्ट्रेंथ. ते मग त्याचे कटबार आहेत, रिंगा आहेत, रेडीमेड रिंग भेटतात. त्याप्रमाणे समजा आता. ओके ओके. कुठल्याही प्रकारचं जेव्हा बांधकाम आपण करता तेव्हा अकुशल कामगारांकडून काम करून घेणं किती धोकादायक आहे? खूप धोकादायक आहे. कारण कसं आहे, आता कोणाकोणाला कटिंग लेंथ समजत नाही, सेंटरिंग बरोबर प्रॉपर ठोकता येत नाही. आता आम्ही खूप ठिकाणी संघ देतो, त्यांना संघ समजतच नाही, ते रेग्युलर स्लॅब ठोकतात. रेग्युलर स्लॅब ठोकल्यामध्ये काय नंतर लिकेजेस होतात. आता स्किल कामगार असतील तर त्यांना सगळं प्रॉपर ड्रॉइंग समजते. बरोबर आहे, बरोबर आहे. त्याच्याप्रमाणे आपण ड्रॉइंग आम्ही चांगलं करून घेऊ शकतो. बरोबर आहे, बरोबर. त्यांना डिझाईनच समजत नसेल तर त्यांनी काम काय करतील? बरोबर बरोबर. त्याच्यामुळे कुशल कामगार असणं गरजेचं, खूप खूप गरजेचं आहे. प्रॉपर नॉलेज असणं खूप बिलकुल, शिक्षित असणं महत्वाचं. बिलकुल. बरेच कॉन्ट्रॅक्टर असो किंवा बरेच लोक असतात जी म्हणजे अशिक्षित लोकांना सोबत घेऊन. आता एक ग्रामीण भागामध्ये काय सेंटरिंग साधी वापरतात. आता आम्ही त्यांना मोटिवेट केलं, लोखंडी सेंटरिंग घ्या, सेंटरिंग चांगली करा. ओके ओके, ठीक आहे. तुम्ही खूप सारे प्रोजेक्ट्स केली आहेत आणि सध्या तुमचे प्रोजेक्ट्स पण बरेच सुरू आहेत. तर जेव्हा तुम्ही बांधकाम करता तेव्हा साहित्य निवडीविषयी तुम्ही काय काळजी घेत असता? हो, म्हणजे याच्यामध्ये रेतीमध्ये मातीचं प्रमाण आहे का, गिट्टी प्रॉपर आलेली आहे का, सिमेंट कोणत्या ब्रँडचं, स्टील कोणत्या ग्रेडचं आलेलं आहे. कोणी असे ग्रामीण भागात काय करतात, खूप आपल्या गजाळी साधी जे वेस्ट गजाळी असते ना इथं आलेली, ते मिस्त्रीच्या सोयीप्रमाणे ते घेतात. आम्ही त्यांना सांगू, बाबा ते बार बरोबर डिफॉल्टनं खराब झालेलं असते, त्याच्यानं ते वापरू नका. बरोबर आहे.
भविष्यात कारण घर बघा. एकदाच हा. होत असतं. घर पुन्हा होत बिलकुल. नसतं. आणि त्याचं ग्रेड किती आहे स्टीलचं, बरोबर वेट आहे. बरोबर आहे का, डाया बरोबर आहे का, सगळ्या गोष्टी check. ते चेक. बरोबर सर. बांधकाम करताना तुम्ही सळईची जेव्हा निवड करता तेव्हा कुठल्या कुठल्या गुणवैशिष्ट्यांना तुम्ही प्राधान्य देता? तर सळईमध्ये बाबा आधी ग्रेड ऑफ स्टील का आहे, प्रॉपर डाय आहे का, ओके. वेट व्हेरिएशनमध्ये काय प्रॉब्लेम आहे का, ते प्रॉपर मजबूत असली पाहिजे. आणि ते बेंडिंग करताना सॉफ्टली होते का, हा. रिंग करताना कुठले बार रिंग बेंड करताना ते थोडं नॉर्मली क्रॅक येतात, कडक माल आला तर बरोबर आहे. ते मी ऑन साईट चेक करून घेतो. ओके सर. दीर्घायू आणि टिकाऊ बांधकामासाठी रचना म्हणा किंवा आराखडा म्हणा कितपत महत्वाचा आहे, किती महत्वाचा आहे? ते बिल्डिंगची लाईफ त्याच्यावरच आहे. पूर्ण त्याच्यावर. जर तुम्ही आपण जसं आता कुठं डॉक्टरला दाखवतो, आपण विचार करूनच जातो ना, वा हे डॉक्टर कसं आहे. बरोबर आहे. जर गजाळीसाठी, घरासाठी ती गजाळी खूप अत्यंत महत्वाची आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही गजाळीच आपली चुकली मग त्याच्यामध्ये काय हे ते महत्वाचं आहे. महत्वाचं. बऱ्याच ठिकाणी मी पाहतो काय काय बिल्डिंग असे झुकलेले दिसतात. हो, ते कसं असते ऍक्च्युली तिथे आपल्याकडे आता मोटिवेट व्हायचे लोक, आधी बांधकाम करायचं असेल तर त्याचे सॉइल बेरिंग स्टार्ट असते, सेफ बेरिंग कॅपॅसिटी म्हणतो, बरोबर. ते चेक करायचे असते. हो. म्हणजे त्याची त्याप्रमाणे मग स्ट्रक्चरल इंजिनियर त्याच्याप्रमाणे त्याची फुटिंगची मजबूती, बरोबर. त्याचं ॲक्च्युली मग आपण कोणत्या झोनमध्ये आहात, अर्थक्वेक झोन कोणता आहे, हो. पब्लिक बिल्डिंग आहे, कमर्शियल आहे, रेसिडेन्शियल आहे, त्याप्रमाणे त्याची बिल्डिंग स्टील डिझाईन. नांदेड सारखा एरिया हा भूकंपग्रस्त क्षेत्रामध्ये बिलकुल झोन 2 मध्ये आहे, झोन 2, 3 म्हणतात. हा बिलकुल. निवड करताना, सळईची निवड करताना, बिलकुल टीम सिलेक्शन करताना बिलकुल टीम, टेक्निकल टीम, स्ट्रक्चरल इंजिनिअरकडून स्टील डिझाईन घ्यायचं, बरोबर. प्रॉपर क्वालिटीचं स्टील घ्यायचं, बरोबर. प्रॉपर मिक्स डिझाईन करून घ्यायचं कॉन्क्रिटिंगसाठी त्याच्या बिफोर, ते चांगलं. तर सरांची माहिती, सरांचं मार्गदर्शन नक्कीच आपल्या सर्वांना उपयोगी ठरणार आहे आणि प्रेक्षक वर्ग सगळा तुम्हाला ऐकतोय, पाहतोय. तर या मुलाखतीमध्ये आपण आलात आणि या ठिकाणी आपला वेळ दिला त्याबद्दल मनापासून आपले स्वागत आहे. तर आजच्या या मुलाखतीत शेख इब्राहिम सर यांचं या ठिकाणी आपण सर्वांनी मार्गदर्शन ऐकलेलं आहे. सर पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत आणि आपण आलात त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच.